नमस्कार मित्रांनो, एका नवीन कथेमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कोकणातल्या एक छोट्याशा गावात समुद्रकिनाऱ्याजवळ एक जुना वाडा होता. काळ्या दगडांनी बांधलेला, मोठमोठ्या खिडक्या असलेला आणि कायम शांत दिसणारा तो वाडा गावकऱ्यांसाठी भीतीचं कारण बनला होता. दिवसाढवळ्या देखील रोखत्या रस्त्याने जाताना पावलं वेगाने टाकायची, कारण त्या वाड्याबद्दल एक भयानक गोष्ट सगळीकडे प्रसिद्ध होती. जे कोणी त्या घरात रात्र घालवतो तो दुसऱ्या दिवशी बदललेला दिसतो. काही जण म्हणायचे त्या घरात आत्मा आहे, काही म्हणायचे तिथे खून झाला होता, पण खरी गोष्ट कुणालाच माहीत नव्हती. रोहन नावाचा एक तरुण पत्रकार मुंबईहून त्या गावात आला होता. त्याला अशा रहस्यमय गोष्टींचे शोध घ्यायचं खूप आवडायचे. भूत काही नसतं असं ते नेहमी म्हणायचा. गावात आल्यावर त्याने त्या वाड्याबद्दल चौकशी सुरू केली, पण ज्या कोणाला तो प्रश्न विचारायचा त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसायची. गावातल्या एका म्हाताऱ्याने थरथरत्या आवाजात त्याला सांगितले, मुला, त्या घरापासून दूर राहा. रात्री तिथे कुणीतरी चालतं आणि एकदा जर त्याने तुला पाहिलं तर तो तुला सोडत नाही. रोहन हसला. त्याला वाटलं लोक अंधश्रद्धाळू आहेत. त्या रात्री त्याने ठरवलं, आज तो वाड्यावर राहणार. बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. आकाशात वीज चमकत होती. रोहनने जुन्या वाड्याचं गंजलेलं कुलूप तोडलं आणि दरवाजा ढकलून आत गेला. दरवाजा उघडताच एक विचित्र थंड वारा त्याच्या अंगावर आला. घरात ओलसर वास भरला होता. भिंतींवर जुन्या चित्रांचे फिकट डाग होते. छतावर जाळी लटकत होती. सगळीकडे शांतता होती. इतकी शांतता की स्वतःचा श्वासही मोठा वाटत होता. रोहनने मोबाईलची टॉर्च चालू केली आणि घरात फिरायला सुरुवात केली. हॉलमध्ये एक मोठं घड्याळ होतं, पण ते बंद असूनही त्याचा टिकटिक आवाज येत होता. टक 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 टक. रोहन थांबला. त्याने घड्याळाजवळ जाऊन पाहिलं. काटे हलत नव्हते तरी आवाज सुरू होता. अचानक वरच्या मजल्यावरून कुणीतरी धावत असल्याचा आवाज आला. धड धड धड. रोहनचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो सावधपणे जिना चढू लागला. वर पूर्ण अंधार होता. फक्त एका खोलीच्या खाली हलकासा प्रकाश दिसत होता. त्याने दरवाजा हलकेच उघडला. खोलीत एक जुनी खुर्ची हलत होती. जणू कुणीतरी आत्ताच उठून गेलं होतं. टेबलावर धुळीने भरलेली डायरी पडली होती. रोहनने ती उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर तू हे वाचत असशील तर तू आधीच उशीर केला आहेस. रोहनच्या अंगावर काटा आला. डायरीत त्या वाड्याच्या मालकाची कहाणी लिहिली होती. 30 वर्षापूर्वी त्या घरात एकाच रात्री संपूर्ण कुटुंब गायब झालं होतं. फक्त एक लहान मुलगा वाचला होता. पण काही दिवसांनी तोही वेडा झाला आणि सतत एकच गोष्ट बोलू लागला, तो अंधारातून येतो. रोहन डायरी वाचत असताना अचानक खोलीचा दरवाजा जोरात बंद झाला. धाडकन. रोहन घाबरून उठला. त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो उघडत नव्हता. त्याच वेळी खोलीतलं तापमान अचानक कमी झालं. त्याच्या श्वासातून दूर दिसू लागला आणि मग त्याच्या कानाजवळ कुणीतरी कुजबुजलं, तू इथे का आलास? रोहनने घाबरून मागे पाहिलं. खोलीच्या कोपऱ्यात एक सावली उभी होती. लांब काळे केस, पांढरे डोळे आणि चेहऱ्यावर विचित्र हास्य. रोहनचा मोबाईल हातातून खाली पडला. टॉर्च बंद झाला. पूर्ण अंधार पसरला. तो धडपडत दरवाजाकडे धावला. अचानक त्याच्या पायाला काहीतरी लागलं. खाली पाहिलं तर जमिनीवर जुन्या फोटोंचा ढीग पडला होता. एका फोटोमध्ये त्याचे स्वतःचे आईवडील दिसत होते. रोहन थिजला. हे इथे कसं शक्य आहे? तो फोटो उचलणार इतक्यात त्याच्या मागून पावलांचा आवाज जवळ येऊ लागला. टाक टाक टाक. आवाज अगदी जवळ आला. रोहन हळूहळू मागे वळला आणि त्याचा श्वास थांबला. त्याच्या समोर उभा होता एक माणूस, ज्याचा चेहरा अगदी त्याच्यासारखाच होता. तो माणूस हसला आणि हळू आवाजात म्हणाला, मी तुझीच वाट पाहत होतो. धन्यवाद. भाग 2 लवकरच घेऊन येत आहे.